राज्यात वाढता भ्रष्टाचार, अन्याय आणि प्रशासनातील दडपशाही विरोधातला लढा अधिक संघटित करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते विठोबा ज्ञानदान यांनी दणका फाउंडेशनची स्थापना केली। मालेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात या फाउंडेशनचा नामकरण सोहळा पार पडला। ज्ञानदान यांनी यापूर्वी विविध घोटाळे आणि गैरप्रकार उघडकीस आणत प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले आहे। रस्ते कामातील अनियमितता, अवैध गौण खनिज उत्खनन, बोगस शिक्षक भरती, कागदोपत्री संस्थांच्या माध्यमातून शासन निधीची लूट अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुरावे गोळा करून संबंधितांना उघड पाडले आहे। राज्यातील कायदाप्रेमी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्हिसल ब्लोअर्स यांना एकत्र आणून त्यांना संरक्षण आणि दिशा देण्याच्या उद्देशाने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी फेडरेशन ऑफ रेकॉग्नाइज्ड ऑर्गनायझेशनचे प्रदेश अध्यक्ष सुरेश लोखंडे, पुण्याचे राजकुमार छाजेड, छत्रपती संभाजीनगरचे राजकुमार कांबळे, अमरावतीचे इंगळे भैयासाहेब मोरे, जयश्री गोलेच्छा, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश चपकाळे, दिलीप जैन, राजेंद्र वनानकर आदी उपस्थित होते। भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत, RTIचा प्रभावी वापर, प्रशासनाशी सुसंवाद तसेच जनजागृती मोहिमा राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। याशिवाय शासन योजनांची अंमलबजावणी पारदर्शक करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भ्रष्टाचाराविरोधात लढा देताना अनेक कार्यकर्त्यांना एकट्याने संघर्ष करावा लागतो। दणका फाउंडेशन हे त्या सगळ्यांसाठी एक मजबूत व्यासपीठ असेल। आम्ही केवळ गैरप्रकार उघड करणार नाही, तर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा उभारणार आहोत। प्रशासन पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी ही चळवळ राज्यभर नेणार असल्याचं ज्ञानदान यांनी सांगितलं आहे।